नमस्कार. कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत. आत्पळ्या आयचे खबरो. कारवार जिल्ह्यात मुर्डेश्वर विश्व मच्छीमारी दिवस कार्यक्रमाचे आयोजन. राज्यात मच्छीमारी संकष्ट परिहार निधी 8 लाखावयल्यान 10 लाखाचेर. उपमुख्यमंत्री श्री डी.के. शिवकुमार. राज्यात मच्छीमारी समाजाक दिवच्या संकष्ट परिहार निधीत वाढ केल्ली असून हेच फुडें ती 8 लाखावयल्यान 10 लाखार वाडयला अशे राज्याचे उपमुख्यमंत्री श्री डी.के. शिवकुमार हेमी सांगले. तेमी कारवार जिल्ह्याच्या मुर्डेश्वरात आर.एन. शेट्टी गल्फ क्लबाच्या मैदानात आयोजन केल्ल्या विश्व मच्छीमारी दिवस या कार्यक्रमाचे उद्घाटन करून उलयताले. सरकाराक मच्छीमारीले जीवन सदृढ करची आशा आसा. मच्छीमारील्या पोरान उद्योग सोदूक परजिल्ह्यात परराज्यात वयचे पडटा. समुद्र किनारी प्रदेशात भयोत्पादक वातावरणाक अवकाश दिवूं जायना म्हण हिंच्या युवकाक बरे भविष्य सृष्टी करसाठी जिल्ह्याच्या समुद्र किनारी प्रदेशात नवीन प्रवासोद्यम करतो विचार असून युवक व्हड प्रमाणात उद्योग अवकाश स्थापन करतले अशी त्यांनी भरवसा दिलो. मच्छीमारी समाजात 99% मागासवर्गीय असून या वर्षाक 10,000 मच्छीमारी समाजाक घरा दिवची मोख दवरला असे सांगले. मच्छीमारी आणि बंदर खात्याचे मंत्री श्री मंकाळे वैद हेमी सांगले की जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यावर आवश्यक 13 बंदर निर्माण करतले. प्रशासन सुधारणा आयोगाचे अध्यक्ष श्री आर.व्ही. देशपांडे हेमी सांगले मच्छीमारी हो जगाचं होड शक्ती आमगे देशाची आस्ती अशी त्यांनी मच्छीमारीली प्रशंसा केली. या वेळार मच्छीमारी क्षेत्रात साधना केलेल्या मच्छीमारीक सन्मान केलो आणि विविध सवलतीचे वितरण केले. कार्यक्रमात एमसी अध्यक्ष श्री सतीश सैल, आमदार भीमण्णा नाईक, शिवराम हेब्बार, MLC गणपती ओळेकर, SP M नारायण, DC के लक्ष्मीप्रिया, जिल्हा पंचायत CEO ईश्वर कांदू आणि इतर प्रमुख अधिकारी हजर आशिले. ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡುವುದರ ಮುಖೇನ ಉದ್ಘಾಟನೆಯಾಗುತ್ತದೆ. ಈ ಒಂದು ಉದ್ಘಾಟನಾ ಸಮಾರಂಭವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಅಡಿಕೆ ಹಿಂಗಾರವನ್ನ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿ ನಮ್ಮ ಮನವಿ. ಬಹುಗಳಿಗೆ ಅಲಂಕಾರಿಕ ಮೀನುಗಳನ್ನ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡುತ್ತಾ 2024ರ ವಿಶ್ವ ಮೀನುಗಾರಿಕಾ ದಿನಾಚರಣೆಯನ್ನ ಉದ್ಘಾಟಿಸಿದ್ದಾರೆ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದ ಶ್ರೀ ಡಿ.ಕೆ. ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರು. ದೊಡ್ಡ ಚಪ್ಪಾಳೆಯ ಮೂಲಕ ಸ್ವಾಗತಿಸೋಣ. ಹೆಜ್ಜೆಗಳನ್ನು ದಾಖಲಿಸುತ್ತಾ ಮಹತ್ತರವಾದಂತಹ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ರೂಪಿಸುತ್ತಾ ಸರ್ವಾಂಗೀಣ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಅಹರ್ನಿಶೆ ಶ್ರಮಿಸುತ್ತಿದೆ ಮೀನುಗಾರಿಕಾ ಇಲಾಖೆ. ಅಡಿಕೆ ಹಿಂಗಾರವನ್ನ ಬಿಡುಗಡೆಗೊಳಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದ ಶ್ರೀ ಡಿ.ಕೆ. ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರು. ಇದು ಸಮೃದ್ಧಿಯ ಸಂಕೇತವಾಗಿದೆ. ಅಡಿಕೆ ಹಿಂಗಾರ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಬದುಕು ಹಸನಾಗಲಿ. Fish dome. त्यांना भ्रष्ट अधिकारी आता दक्ष अधिकारी.
करवे जिल्हाध्यक्ष अक्षय विरुद्ध रोष व्यक्त केले लॉरी चालक कुमार। कारवारच्या माजाळी चेकपोस्टार 15 ऑगस्ट 2024 दिसा लॉरी चालक कुमार हेमचेर मरणांतीक हल्लो केल्ल्या प्रकरणात अबकारी अधिकारी विरोधात माजाळी चेकपोस्टार लॉरी चालकाल्या संघटने वतीन समाजसेवक माधव नाईक हेमगेल नेतृत्वात आंदोलन करून अबकारी अधिकारी श्री सदाशिव कुर्ती आणि कर्मचारी श्री हेमचंद हेमका अमानत करून जिल्ह्यातल्यान भायल जिल्ह्यात बदली केली। त्यावेळार या प्रकरणात लॉरी चालकाक विविध संघटनेन तेको दिल्लो। तितूंत कर्नाटक रक्षण वेदिकेच्या प्रवीण शेट्टी नेतृत्वाचे जिल्हाध्यक्ष अक्षय हेमी कारवार खास जिल्हा आस्पत्रेत येऊन लॉरी चालक कुमार हेमका मेळन अबकारी अधिकाऱ्याचे तक्रार दाखल करूक सांगून तेमीत चित्ताकोला पोलीस ठाण्यार येयले। सदाशिव कुर्ती आणि हेमचंद हेमी भ्रष्ट अधिकारी म्हूण हेमीत तक्रारीत नमूद केले। अशे जाल्यार आता करवे जिल्हाध्यक्ष अक्षय हेमी अबकारी वरिष्ठ अधिकाऱ्याक आणि एसपीक मनवी केला की अमानत करून बदली केल्ल्या अबकारीक दक्ष अधिकाऱ्याक परत कारवाराक नेमणूक करची मनवी दिला। हो विषय लॉरी चालकाक जेन्ना कळलो तेन्ना कुमार हेमी करवे जिल्हाध्यक्ष अक्षय हेमी तेन्ना भ्रष्ट अधिकारी म्हणजे अबकारी अधिकाऱ्याक आता दक्ष अधिकारी म्हणतात, आपल्याक न्याय दिवच्या बदलाक अन्याय करता असो खेद व्यक्त केलो। करवे संघटनेक आणि प्रवीण शेट्टीक गौरव दिता, जाल्यार असले व्यक्ती संघटनेत उरल्यार संघटनेचे नाव वायट जाता अशी तेमी टिका केली। आपल्याक मनाक खूप दुःख जाला अशा तरेचो व्हिडिओ व्हायरल करून आपले मत मांडून करवे संघटनेच्या त्या जिल्हाध्यक्षा विरुद्ध रोष व्यक्त केला। कारवारचे पत्रकार गजा सुरंगेकर हेमगेल्या निधनान शोक व्यक्त केले माधव नाईक। कारवारचे पत्रकार KHB कॉलनी निवासी गजा सुरंगेकर वय 53 वर्सां हेमी अकस्मात देवाघरा गेले। तेमगेल निधनान जनशक्ती वेदिकेचे अध्यक्ष समाजसेवक आणि कारवार तालुका नोंदणीकृत सिव्हिल कंत्राटदार संघाचे अध्यक्ष श्री माधव नाईक हेमी शोक व्यक्त केला। गजा हेमी मच्छीमारी समाजात जन्म घेऊन पत्रकार जावन खूप गरिबीत दिवस काढून जीवन जगिले। तेमी तालुका कन्नड साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष म्हणून सेवा केली। पत्रकारिता करून आपल्या लेखणेन प्रशासनीय अभिवृद्धीचेर भर घायली। तसले व्यक्ती आमचे भितर ना ही खंत माधव नाईक हेमी उक्तायली। मृत गजा हेमगेल्या कुटुंबाक हे दुःख पचोवची शक्ती देवान दिवची, आमी सदांच तेमगेल्या कुटुंबा बरोबर आसात अशी तेमी शोकपत्रात नमूद केला। कारवार अरबी समुद्र आणि काळी न्हंयेचं संगम स्थान, निसर्ग सौंदर्यान नटिल्ल्या चित्ताकुला सदाशिवगडार शैक्षणिक प्रगतीच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू अमृता विद्यालय। विद्यार्थ्यालय भविष्य घडोवचे विद्यास्थान अमृता विद्यालय। एफिलिएटेड टू CBSE एफिलिएशन नंबर 830173। एडमिशन सुरू आसा। नर्सरी, प्री KG, LKG, UKG आणि पहिली ते 9वी पर्यंतच्या वर्गात प्रवेश सुरू। प्रवेश अर्ज शाळेच्या कार्यालयीन वेळा सकाळी 10 ते दनपारा 1 पर्यंत मिळू शकतले। विद्यार्थ्यालय भविष्य घडवूक सुशिक्षित संस्काराचे शिक्षक वर्ग, सुशोभित वर्ग आणि कॅरिडोर, कॉम्प्युटर लॅब, सायन्स लॅब, चित्रकला क्लास, डान्स क्लास, खेळा मैदान, 24 तास सुरक्षा रक्षक अशा विविध तऱ्हेच्या सुविधा आशिल्ले अमृता विद्यालय, चित्ताकुला, सदाशिवगड, कारवार। अधिक माहितीसाठी संपर्क 08382266598, मोबाईल नंबर 9480789670। इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोंपता। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करच्याक विसरू नकात। कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे पुराय अपडेट मेळसाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।